मनी मी एक पामर, परी बाबांचा प्रताप अनिवार, पाहोनी कुठे गावयाची लहर, तीही अनावर हो पाहे. जय जयाजी साई राया, दीन दुबळ्यांचिया विसाविया, अगाधन वर्णवे तुझी माया, करी कृपा या दासावरी. लहान तोंडी मोठा घास, तैसे हे होईल माझे साहस, होऊन देई माझा उपहास, वाटे हा इतिहास लिहावा. संत चरित्रे जे जे लिहिती, तयावरी भगवंताची प्रीती, ऐसे महाराज ज्ञानेश्वर वदती, धरावी भीती मग मी का. माझी ही मनी ही स्फूर्ती, चेतविती तीच भगवंत मूर्ती, स्वये जरी मी जड मूढमती, निज कार्य पूर्ती ती जाणी. भक्त जी जी सेवा कल्पिती, संत स्वयेची करवून घेती, भक्त केवळ कारण निमित्ती, सकळ स्फूर्ती संतांची. सारांश हा साई स्वये करवी, निज चरित्र मज मूर्खा करवी, तेणेची या कथेची थोरवी, गौरवी जे आदरे. साधु संत अथवा श्रीहरी, कोणा तेही धरून निज करी, आपुली कथा आपण करी, निज कर शिरी ठेवुनी. जैसी शके 1700 साली, महीपतीसी बुद्धी स्फुरली, साधु संताही सेवा घेतली, चरित्रे लिहविली त्या करवी. तीच सेवा 1800 साली, दासगणूच्या हस्ते घेतली, पुढील संत चरित्रे लिहविली, पावन झाली सकळिका. भक्त आणि संत विजय ग्रंथ, भक्त आणि संत लीलामृत, हे चार जैसे महिपती रचित, दासगणू कृत दोन तैसे. एकाचे नाव भक्त लीलामृत, दुजयाचे ते संत कथामृत, उपलब्ध अर्वाचीन भक्त संत, उभय ग्रंथात वर्णिले. त्यातील भक्त लीलामृतात श्री साईंचे मधुर चरित आहे वर्णिले अध्याय त्रयीत, श्रोती ते तेथ वाचावे. तैशीची गोड ज्ञानकथा कथिती साई एका भक्ता, ती वाचावी संत कथामृता, अध्याय 57 पहा. शिवाय साईंची अलौकिक लीला, रघुनाथ सावित्री भजनमाला, अनुभवपूर्वक निववी जनाला, अभंग पदाला गाऊन. यातची एक बाबांचे लेकरू, जे तृषित चकोरा अमृत करू, वर्षले कथामृत प्रेम पडी भरू, श्रोता ते सादरू सेवावे. दासगणूची स्फुट कविता, तीही अत्यंत रसभरिता, आनंद देईल श्रोतया चित्ता, लीला परिसता बाबांची. तैसेची गुर्जर जनांकरिता, भक्त अमीदास भवानी मेथा, यांनीही काही चमत्कार कथाची बाबा मधुर अर्थभरित अपरिमित सांगत. ऐकता त्या सावधान, इतर सुखे तृणासमान, विरोनिजाय भूकतहान, समाधान अंतरी. कोणासी व्हावी ब्रह्म सायुज्यता, अष्टांग योग प्रावीण्यता, समाधी सुख निर्भरता, होईल कथा परिसता या. श्रवणार्थियांचे कर्मपाश, तोडून टाकिती या कथा अशेष, बुद्धीसी देती सुप्रकाश, निर्विशेष सुख सकला. तेणे मज स्फुरली वासना, ऐशा सुसंग्राह्य कथा नाना, ओवूनी करावे माला ग्रथन, हीच उपासना चांगली. कानी पडता 4 अक्षरे, तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे, संपूर्ण कथा ऐकता सादरे, भावार्थी उतरेल भवपार. माझी करोनिया लेखणी, बाबाची गिरवितील माझा पाणी, मी तो केवळ निमित्ताला धणी, अक्षरे वळणी वळवितो. वर्षानुवर्ष बाबांची लीला, पाहोनी लागला मनासी चाळा, बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा, भोळ्या प्रेमळा कारणे. होऊन या प्रत्यक्ष दर्शन, निवाले नाहीत ज्यांचे नयन, तयासी बाबांचे महात्म्य श्रवण, पुण्य पावन घडावे.
कोणा सभाग्याची या मना वाचावयाची होईल कामना परमानंद होईल मना समाधान लाहेल तो ऐशी मनात उदेली वृत्ती माधवरावांचे कानावरती घातली परी साशंक चित्ती कैसे मज प्रति साधे हे वयासी उलटली वर्षे 60 बुद्धी ही नाठ वाहे सुनाट अशक्तपणे राहील खटपट पुरली वटवट तोंडाची ती तरी व्हावी साई प्रित्यर्थ साधेल काहीतरी परमार्थ इतरत्र होईल ती निरर्थ एतदर्थ हा यत्न अनुभव घेता दिवस राती वृत्तांत लिहावा आले चित्ती जयाच्या परिशीलने शांती मनासी विश्रांती लाभेल आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार स्वानुभूतीचे अधिष्ठानावर बाबा उद्गारले वारंवार श्रोतया सादर करावे बहुत वदले ज्ञानकथा अनेका लाविले भजनपंथा तयांचा संग्रह करावा पुरता होईल गाथा साईंचा त्या त्या कथा जे सांगती सादर मने जे जे ऐकिती उभयांच्या मनासी विश्रांती पूर्ण शांती लाभेल ऐकता श्रीमुखींच्या कथा भक्त विसरतील देहव्यथा तयांचे ध्यान मनन करिता भवनिर्मुक्तता आपैसी श्री साई मुखींच्या वार्ता अमृता परिस रसभरिता परमानंद दाटेल परिसता काय मधुरता वानुमी ऐशिया कथा जो अदांभिकता आढळेल मज गाता वर्णिता वाटे तया पदरज धुळी लोळता मोक्ष हाता येईल तयांच्या गोष्टींची अलौकिक मांडण तैशीच शब्दा शब्दांची ठेवण परिसता तल्लीन श्रोतृगण सुख संपूर्ण सकळिका जैसे गोष्टी ऐकावया कान किंवा दर्शन घ्यावया नयन तैसेची मन होऊन या उन्मन सहज ध्यान लागावे गुरुमाऊली माझी जननी कथिती तियेच्या कथा ज्या जनी ऐकी जेती वदनो वदनी सादर श्रवणी साठवू त्या त्याची वारंवार आठवू साठवतील तितक्या साठवू प्रेम बंधनी त्या गाठ